नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 5 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण ना जेलमधला सीन पाहतोय. आता ही प्रिया जेलमधल्या महिला काही त्यांना म्हणत असते, अरे या रे या सगळेजण या या या. हे बघा, मी तुम्हाला सायलीबद्दल सांगितलं होतं ना, ती हीच आहे बरं का, सायली सुभेदार. आणि पुढे सायलीला म्हणते, अगं ही काय असली तसली बाई नाही हां, सुभेदारांची मोठी सून आहे ती, असं ही प्रियांना ड्रामा करून बोलायला लागते. आणि तिथल्या महिला काय त्यांना म्हणते, काय गो सुभेदारांच्या मोठ्या सुनेचं जंगी स्वागत करायचे की नाही, करूयात ना, असं म्हणायला लागते प्रिया. आता बघा, पुन्हा ना ते टाळ्या वाजवायला लागतात, 1 2 3 1 2 3. जसं प्रियाने शिकवलं होतं ना, तसं त्या महिला काय त्यांना आता टाळ्या वाजवायला लागतात. आता सायलीला या सगळ्या गोष्टींचा अर्थातच त्रास होत असतो, पण तरीही सायली ना सहन करते आणि गप्प बसते. आता बघा, पण आज सायली ना या प्रियाला चोख उत्तर पण देते. त्यासाठी ना रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपण पाहतोय, प्रिया म्हणते, सायली तुला माहिती आहे ना, या सगळ्याजणी तुझं स्वागत का करतायत ते, कारण तू आमच्यातलीच ना आत्ता म्हणून. आणि पुढे प्रिया म्हणते की सॉरी सगळ्या बायकांना म्हणते की अगं खरंच सॉरी नाही अगं, काय आहे ना की आमचे गुन्हेतर आहेत ना खूप छोटेसे आहेत ग. म्हणजे हे बघ, ही शारदा आहे ना, शारदा, अगं हिने ना फक्त 2च खून केलेत. आणि ही आमची प्रेमाताई, अगो प्रेमाताईने ना तर फक्त तिच्या मालकिनीचे दागिने चोरले होते. आणि मी तर एक छोटीशी खोटी आयडेंटिटी लपवून होते. अगं पण तुझं काय सायली, अगो मी असं ऐकले की तू आपल्या आश्रमातल्या अल्पवयीन मुलींची तस्करी केलीस म्हणून, अशी प्रिया म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते, शी म्हणून खानावरती काय हात ठेवते आणि म्हणते की अगं तू आई होणार आहेस ना ग, आणि स्वतःच्या बाळाला ही कसली शिक्षा देतेस ग तू सायली, असंही प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते की बिचाऱ्या सुभेदारांचा वारस इथे जेलमध्ये जन्माला येणार आणि बेवर्षासारखा मोठा होणार. सायली जोरात ओरडते, तोंड बंद कर प्रिया म्हणून, तोंड बंद कर म्हणून सायलीना खूप जोरात ओरडते. आता आपण पाहतोय पुन्हा अर्जुनचा सीन. अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत, या केसबद्दल तुम्हाला जी माहिती नाही तर ती प्लीज मला सांगा म्हणून. हे बघा, माझ्या बायकोच्या विरोधात कंप्लेंट कोणी केली आणि आश्रमात ज्या मुली हरवल्या होत्या त्या सापडल्या का, किंवा त्या मुलींपैकी कोणी सायलीचं नाव घेतलंय का, आणि मेन म्हणजे माझ्या बायकोवरती पॉक्सो का लागलाय, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मला एक गोष्ट कळत नाहीये की ज्या मुली हरवल्या त्यापैकी कुणीही 18 वर्षाची असेल म्हणून. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हे बघा मला थोडीशी माहिती मिळाली आहे. हे बघा, इन्स्पेक्टर निकम आणि त्यांच्या खबऱ्यांकडून आहे ना, त्यांना एक टीप आली होती आणि त्यांना एक लोकेशन मिळालं आणि सांगण्यात आलं की त्या जागेवरती एक मुलगी आणि एक माणूस राहतोय आणि त्या मुलीच्या बाबतीत खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत म्हणून. आता इन्स्पेक्टर निकमांनी तो तिथे धाड टाकला आणि पाहिलं तर तिथं ना एक रिकामा प्लॉट आहे, जिथे ना फक्त 2 खोल्या बांधलेल्या आहेत. मे बी अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच असतील त्या 2 खोल्या. अर्जुन म्हणतो, ती मुलगी कोणती होती आणि तो माणूस कोण होता. तर आता सावंत म्हणतात, इन्स्पेक्टर निकम जेव्हा तिथं गेले तेव्हा तिथं दिसलं की, आणि आता आपल्याला पुढचा सीन दाखवलेला आहे की आता सुरेशला सुद्धा तिथे बांधून ठेवलेलं असतं आणि सोनूला सुद्धा तिथे बांधून ठेवलेलं असतं. आणि दोघेजण सुद्धा ना ओरडत असते. इतक्यातच इन्स्पेक्टर निकम आणि काही कॉन्स्टेबल तिथे येतात. आणि बघा, हे कदम, हे इन्स्पेक्टर कदम जे आहेत ना, निकम जे आहेत ना सॉरी, तर ते निकम म्हणत असतात की या जागेची पूर्ण झडती घ्या. आणि आता त्यांचे हातपाय सोडतात आणि त्या काकाला विचारतात की कोण आहेस तो आणि तुम्हाला इथे हातपाय बांधून कोणी ठेवलं होतं. आता बघा, तो सुरेश कदम जो आहे ना, तर तो लगेचच तिथून ना पळायला लागतो. आता तो पळायला लागला की लगेच हे निकम म्हणतात, घ्या रे त्याला, पकडा म्हणून. आणि त्या लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात, या मुलीला घ्या आणि गाडीत बस आणि ही शांत झाल्यानंतर ना बोलेल, ही कोण आहे, कुठून आलीच नाही, सगळं तिला विचारा, असं त्या लेडीज कॉन्स्टेबलला निकम सांगतात. आणि आता ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणत असते सोनलला, चल ग म्हणून. बघा, ती सोनल रडत असते. कॉन्स्टेबल म्हणते, अगं तू रडू नकोस, आम्ही आलो आहेत ना, आता तुला काही होणार नाही, तुला ज्याने बांधून ठेवलं होतं ना त्याला आम्ही पकडू असं ती कॉन्स्टेबल म्हणत असते. आपण पाहतोय आता ते इन्स्पेक्टर निकम आहेत ना, ते त्या सुरेशला पकडतात आणि म्हणतात, तू का पळत होतास, काय केलंस तू त्या मुलीसोबत, बोल, सांग. इतक्यातच आहे ना त्या रूममध्ये ना काहीतरी सापडतं. आता सगळे कॉन्स्टेबल सांगितल्यानंतर इन्स्पेक्टर निकम म्हणतात, हे सगळं आहे ना फॉरेन्सिक लॅबमध्ये घेऊन चल आणि याची सुद्धा टेस्ट करा आणि ही जागा कोणाच्या नावावर आहे ना ती सुद्धा टेस्ट करा. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही म्हणताय तर तो माणूस सुरेश कदम होता, सोनलचा काका. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अहो नाही, तो सोनलचा काका नाहीच आहे, तो ना एक फ्रॉड माणूस आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, काय. तर सावंत म्हणतात, हो, त्या दिवशी आपण काही जे काही पेपर चेक केले ना तर ते सुद्धा सगळे फेक आहेत. मग चैतन्य म्हणतो, म्हणजे सोनल कधी तिच्या आईबाबांपर्यंत पोचलीच नाही आणि त्या सुरेशनी तिला त्या पडक्या जागेमध्ये दाबून ठेवलं होतं. तर आता अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो, हे बघा काय आहे ना की ज्यावेळेस इन्स्पेक्टर निकम यांनी त्या सुरेश
सुरेशची चौकशी केली, त्याला मारलं आणि म्हणाले की पटापट सांग, तू आम्हाला जिथे सापडला तिथे नेमके काय झालं होतं, तुझा आणि त्या मुलींचा नेमका संबंध काय, ही एकच मुलगी होती की आणखीन कुठेतरी मुली डांबून ठेवल्यात तुम्ही, खरं सांगायचं, सांगून ठेवतोय, नाही तर तू आम्हाला त्या मुलीबरोबर सापडलास तर तुला सुद्धा आम्ही जेलमध्येच टाकणार आहोत, असं ते निकम म्हणत असतात. आता तो सुरेश कदम बघा फारच फ्रॉड माणूस निघाला. आता तो म्हणत असतो की नाही साहेब, मी काहीच केलं नाही हो साहेब, मी फक्त त्या मुलीवरती लक्ष ठेवत होतो साहेब. आता तो निकम म्हणतो की म्हणजे तूच तिला तिथे दाबून ठेवलं ना, तर तो सुरेश कदम म्हणतो की नाही मी नाही दाबून ठेवलेलं. म्हणून निकम म्हणतात मग तूच त्या मुलीला तिथे दाबून ठेवलं होतंस ना, आणि मग तू जर ठेवलं असेल तर तुला सुद्धा कोणी दाबून ठेवलं होतं तिथे. आता बघा तो सुरेश काका म्हणतो हे बघा सर, मला नाही या सगळ्या गोष्टींचं ना, ते लोक मला पैसे देणार होते. आता हा काका काही स्पष्ट बोलतच नाही. इन्स्पेक्टर म्हणत असतो कोण आहे ती लोक, नीट सांग. आता तो सुरेश काका म्हणतो हे बघा मला पैसे मिळाले, मग मी सांगितले की हे बघा तुम्ही जर का माझे पैसे नाही ना दिले तर मी पोलिसांना सांगेन आणि मग मी पोलिसांना ना इथे फोन लावून बोलवून घेईन असं मी सांगितलं होतं. आणि त्यावेळेस ना म्हणून त्यांनी मला तिथं डांबून ठेवलं. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो अरे पण कोण आहे ती लोक, त्या मुलीला तिथे डांबून का ठेवलं होतं, नीट सांग. तर तो सुरेश काका बघा सायलीचं नाव घेतो, तो म्हणतो की सायली सुभेदार. आता इन्स्पेक्टर निकम म्हणतात ते अर्जुन सुभेदाराची बायको. तर तो काका म्हणतो हो साहेब हो, आणि तिने साहेब माझे पैसे दिले नाहीत आणि तिने मला तिथं डांबून ठेवलं, आणि ना तिची वृत्तीच गुन्हेगार आहे, आणि ती म्हणते की ती ना पोलीस तस्करीसुद्धा करतात म्हणून, आणि म्हणते की आणि सांगतो की ते मुलींची घाणेरडे व्हिडिओ बनवतात आणि ते व्हिडिओ विकून सायली सुभेदार आणि ते मधुभाऊ आहेत ना यांनी बक्कळ पैसा कमवलाय. आता इन्स्पेक्टर निकम म्हणतो तू कोणाबद्दल बोलतोयस ते कळतंय का. तर सुरेश कदम म्हणतो हो साहेब मी खरंच बोलतोय, मी सायली मॅडमसाठीच काम करत होतो म्हणून. आता असं म्हटल्यानंतर पुढे बघा निकमला तर खूप राग येत असतो, आणि हा काका म्हणत असतो हो आजपर्यंत ना मी आणि सायलींनी मिळून ना वात्सल्य आश्रमातल्या 6 मुली गायब केल्या, आणि मी ना तिथे काम करत होतो साहेब, आणि प्लीज मला असं सांगितलं होतं की सायली मॅडमचं नाव घेऊ नका म्हणून. हे बघा सर, हवं तर तुम्ही हा सगळा तपास करू शकता. इन्स्पेक्टर निकम म्हणतात अरे 6 मुली गायब केल्या म्हणतोस, मग आणखीन 5 मुली कुठे आहेत म्हणून. आता तो सुरेश कदम म्हणतो की साहेब बाकीच्या 5 मुली तो एक माणूस आहे ना घेऊन गेलाय म्हणून. आता कदम त्याला खूप मारतात आणि म्हणतात कुठे घेऊन गेलाय सांग. तर कदम म्हणतो मला माहीत नाही साहेब, खरंच मला नाही माहिती. त्यांनी ना फक्त सोनलवरती ना त्या लोकांनी अत्याचारसुद्धा केले साहेब, आणि त्यांनी ना कॅमेऱ्यामध्ये सगळे व्हिडिओसुद्धा काढले साहेब, असा हा कदम सांगायला लागतो. आणि पुढे म्हणतो की साहेब माझ्या फोनमध्ये सायली मॅडमचे मेसेज आणि कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आहेच हो साहेब, असा हा काका सगळं सांगायला लागतो. पुढे बघा आपण पाहतोय हा सुरेश काका म्हणतो की त्या दिवशी सायली मॅडम मला भेटायला आले होते ना, त्या सगळ्याचे फोटोसुद्धा आहेत म्हणून, आणि तुम्ही हे सगळं चेकसुद्धा करू शकता. मग मी काय सांगतोय ना हे सगळं तुम्हाला पटेल साहेब, असं सुरेश कदम म्हणत असतो. आणि आपण पाहतोय की अर्जुन जोरात ओरडतो, साप खोटं बोलतोय अशी कुठली जागा आहे जी माझ्या बायकोच्या नावावर आहे, हे बघा अशी कुठलीच जागा तिच्या नावावरती नाही आहे, आणि रविराज किल्लेदारांच्या प्रॉपर्टीवरती तिने आत्ता सह्या केल्यात काही दिवसांपूर्वी, सो अशी जागा कुठलीही असू शकत नाही, आणि जी कुठली जागा आहे ना ती माझी बायको कधीच गेलेली नाही, आय एम शुअर अबाउट दॅट. आणि आता चैतन्य म्हणतो आणि तो माणूस जो सोनलचा काका म्हणून आला होता ना, तर तो आपल्याला तर माहिती नाही इन्स्पेक्टर सावंत. आता सावंत म्हणतात हो पण तो असं का बोलतोय ना ते मला पण नाही येऊ कळत आहे. आणि पुढे सावंत म्हणतात हे बघा आणि ती जी मुलगी आहे ना सावंत, तिने तिथं स्टेटमेंट दिलं आहे म्हणून. अर्जुन म्हणतो ग्रेट, ती आता अशीच म्हणाली असेल ना की जो काका जे काय म्हणतोय ते खोटं आहे म्हणून. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की नाही, सुरेशला तिने सायली मॅमशी बोलताना ऐकलं होतं म्हणून सोनलने सुद्धा असं स्टेटमेंट दिले असं आता सावंत म्हणतात. अर्जुन म्हणतो वॉट, नाही सोनल सायलीबद्दल असं म्हणू शकत नाही. सावंत म्हणतात पण हे असं झालं आहे अर्जुन सर, सोनलने हे स्टेटमेंट दिलं आहे म्हणून. आता इन्स्पेक्टर कदम म्हणतात पुढे हे बघा आणि ते सायली मॅमच्या विरोधात जाणारं स्टेटमेंट सोनलने दिले. आता चैतन्य म्हणतो पण सायली वहिनीवर पॉक्सो का लागलाय, अरे या सगळ्या मुलींची वय 18पेक्षा जास्त आहे ना. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा सोनल आणि दुसरी मुलगी मानसी या दोघीसुद्धा अल्पवयीन आहेत, आणि माझ्या माहितीप्रमाणे इन्स्पेक्टर निकमांना सोनल अल्पवयीन असल्याचा पुरावासुद्धा मिळाला आहे असं इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगून टाकतात. पुढे अर्जुन म्हणतो काय नाही हे सगळं चुकीचं आहे, कारण माझ्या माहितीप्रमाणे
ज्या मुली काही हरवल्यात ना त्यापैकी कोणीसुद्धा अल्पवयीन नाही आहेत. आता सावंत म्हणतात ते मला पटतंय सर, पण हे प्रकरण आहे ना खूप अवघड आहे अर्जुन सर. आणि पुढे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा निकमांना सायली मॅमच्या विरोधात आणखीन काही पुरावे मिळालेत त्यामुळे सर त्यांना अटक झाली आहे ना. अर्जुन म्हणतो हे सगळं ना कुणीतरी माझ्या बायकोला यामध्ये अडकवतंय आणि तो कोण आहे ना हे फक्त सुरेश किंवा सोनच मला सांगू शकतात असं अर्जुन म्हणत असतो. पुढे आपण पाहतोय अर्जुन म्हणतो की हे बघा मला ना त्या दोघांना सुद्धा भेटायचे. सावंत म्हणतात हे बघा सॉरी, मला नाही वाटत की तुम्हाला सोनाला भेटण्याची परमिशन मिळेल म्हणून. हो पण तुम्ही सुरेशला भेटायचं असेल तर तुम्हाला ना निकमांशी बोलावं लागेल म्हणून, कारण ही केस आता त्यांच्याकडे आहे त्यामुळे मी ना तुमची फारशी मदत नाही करू शकत असं इन्स्पेक्टर सावंत सांगून टाकतात. पुढे आपण पाहतोय अर्जुन म्हणतो इट्स ओके, मी बोलतो त्यांच्याशी, चला आपण जाऊयात म्हणून. आता चैतन्य, अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत तिघीजण सुद्धा आहेत ना आता त्या इन्स्पेक्टर निकमांकडे जातात. आपण पुन्हा पाहतो इकडे जेलमधला सीन. प्रिया म्हणत असते तोंड बंद कर, इतक्या वेळ तू मला बोललीस त्यामुळे ना मी गप्प बसते, कारण मला फरकच पडत नाही तू माझ्यासोबत काय बोलतेस ते, पण माझ्या बाळाबद्दल तू एक शब्द जरी काढलास ना तर याद राहा हा म्हणून प्रिया सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की तुझी लायकी नाही आहे माझ्या बाळाबद्दल बोलण्याची आणि एवढ्या वेळ काय केलंस गो तू इथे. अगं तुमच्या गुन्ह्यांची यादी वाचलीस ना तू आमच्या पुढे, आणि तुमच्या सगळ्यांचे गुन्हे माझ्या गुन्ह्यांपेक्षा कसे लहान आहेत हे सांगितलं ना तुम्ही, असे सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते पण एक महत्त्वाची गोष्ट तू सांगायलाच विसरलीस अगं, हे सगळे तुम्ही सगळ्यांनी हे सगळे गुन्हे केलेले आहेत कारण हे गुन्हे खरे आहेत, पण माझ्यावरती ना गुन्ह्याचे फक्त खोटे आरोप केले गेलेत म्हणून असं सायली म्हणते. आता प्रिया लागते हसायला. सायली पुढे म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक सांगू का, माझ्या पाठीशी माझं अख्खं कुटुंब आणि माझा नवरा ठामपणे उभा आहे असं सायली म्हणते. तेव्हा प्रिया चिडते आणि पुढे म्हणते तुझ्या पाठीशी कोण आहे ग, अगं एकटी पडलीस तू प्रिया, एकटी. प्रिया म्हणते अगं एकटी मी तुझ्यामुळेच पडले ना, तूच तर मला इथं पाठवलीस ना. सायली लगेचच म्हणते अगं तुझे गुन्हेच तसे होते ना म्हणून तुला इथं आम्हाला पाठवावं लागलं. अगं पण मी तर निर्दोष आहे ना, आणि माझ्या निर्दोष मधुभाऊंना माझ्या नवऱ्याने जसं सोडवलंय ना अगदी तसंच तुम्हाला सुद्धा सोडवेल हा. आता प्रिया लागते ना हसायला आणि म्हणते की स्वप्न बघत बस ग तू. सायली म्हणते अगं स्वप्न तर तू बघतेस प्रिया मला ह्या जेलमध्ये ठेवण्याचे. हे बघ तू स्वप्न बघतेस मी नाही, पण सत्य तर हे आहे की मी काहीच दिवसामध्ये या जेलमधून निघून जाणार आहे, पण तू मात्र या जेलमध्ये कायम राहशील असं सायली म्हणते. आणि म्हणते या जेलमध्ये आता सायली पण तिची मजा घेते आणि पुढे म्हणते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं माझ्या बाळाचा ना जन्म जेलमध्ये होईल ना, तो जेलमध्ये वाढेल लक्षात ठेव. आणि तू ना फक्त तुझ्या बाळाच्या भविष्यात काय लिहिले ना याचा विचार कर प्रिया, कारण तुला सांगू का हे बघ तुझ्या बाळाला चांगलं आयुष्य मिळावं याची मी देवाईकडे नक्की प्रार्थना करेन असं सायली म्हणते. आणि आता बघा सायलीने पण तिला खूप चोख उत्तर दिले आणि म्हणते ताई चला म्हणून आता सायली तिथून निघून जातो. प्रेक्षकांना खूप जबरदस्त उत्तर दिलं आहे सायलीने आज प्रियाला. आणि हो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काय नाही की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आता आपण पाहतोय पुन्हा पुढे. आता अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे तिघजण म्हणून सुद्धा निकमांना भेटायला येतात. निकम म्हणत असतात की हे बघा अर्जुन सर मला ना तुमची परिस्थिती समजते, पण तुमच्याकडे अजून सुद्धा आरोपीचं वकीलपत्र नाही असं म्हटल्यानंतर पुढे निकम म्हणतात आणि हो अहो विषय खूपच सिरियस आणि नाजूक आहे हो, शिवाय या केसचा तपास अजून सुद्धा सुरू आहे, त्यामुळे ना मी तुम्हाला सुरेश आणि त्या पीडित मुलीला भेटण्याची परमिशन नाही देऊ शकत असं निकम म्हणतात. अर्जुन म्हणतो ठीक आहे मग मी वकीलपत्र घेतल्यानंतर तर मला दोघांना भेटता येईल का. निकम म्हणतात हे बघा वकीलपत्र घेतल्यानंतर तुम्ही सुरेशला भेटू शकाल की नाही ते आपण बघूयात, पण त्या पीडित मुलीला आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा ना तुम्ही नाही भेटू शकत. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनला कळतच नाही की असं का बोलतायत. निकम म्हणतात हे बघा ती मुलगी अल्पवयीन आहे आणि हे पॉक्सोचे चार्जेस आहेत, त्यामुळे ना ती मुलगी आता तुम्हाला फक्त आणि फक्त कोर्टातच दिसेल. अर्जुन म्हणत असतो की प्लीज आय रिक्वेस्ट यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अहो त्या दोघांना भेटल्यानंतरच मला इन्व्हेस्टिगेशनची योग्य दिशा ठरवता येईल ना. निकम म्हणतात सॉरी अर्जुन सर, हे बघा पॉक्सो लागल्यामुळे ना आम्ही काही करू शकत नाही, आमची सुद्धा मजबुरी आहे. चैतन्य म्हणतो अर्जुन प्लीज चल आपण निघूया इथून म्हणून. आता अर्जुन आणि चैतन्य दोघंजण सुद्धा ना तिथून थँक्यू म्हणून निघून जातात. पुढे बाहेर गेल्यानंतर चैतन्य म्हणत असतो अर्जुन आता आपली पुढची स्टेप काय असणार आहे. आता चैतन्य म्हणतो आपण पहिल्याला ना सायलीला बेल मिळते का हे ना पहिल्यांदा पाहायला हवं. हे बघ पहिल्यांदा तो ऑफिसमध्ये फोन कर आणि बेल पेपर आहेत ना रेडी ठेवायला सांग. तर चैतन्य म्हणतो हो चालेल मी लगेचच सांगतो म्हणून.
अर्जुन म्हणतो आज तर आपल्याला बेल नाही मिळणार कारण कोर्टाची वेळ तर निघून गेली म्हणून. चैतन्य म्हणतो आज तर ते काही देणार नाहीत आपल्याला बेल वगैरे, कोर्टाची कारवाई झाल्यावरच मिळेल. हे बघ तुझं वकीलपत्र सुद्धा मिळेल कोर्टाला. अर्जुन म्हणतो या सगळ्यात त्याला महत्त्वाची गोष्ट त्या सुरेशला गाठायला हवं आपल्याला. चैतन्य म्हणतो काय, अरे कसं शक्य आहे, आता इन्स्पेक्टर एकम आपल्याला म्हणाले ना की तुम्हाला सुरेशशी बोलता येणार नाही. अहो तर अर्जुन म्हणतो हे बघ इन्स्पेक्टर निकम असंही म्हणाले की त्याच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नाही आहे. मग याचाच अर्थ तो सुरेश आहे ना आता बाहेर असणार आहे कुठेतरी, त्याचा पत्ता आपल्याला शोधून काढायला हवा. चैतन्य म्हणतो अरे पण अर्जुन कसा शोधायचा, इन्स्पेक्टर सावंत आपल्याला ऑलरेडी खूप कोऑपरेटिव्ह करतायत, त्याच्या पलीकडे जाऊन ते अजून आपल्याला कोऑपरेट करतील असं मला नाही वाटत आहे. आणि हे बघ मला असं वाटते की ते आता आणखी नाही मदत करू शकणार. अर्जुन म्हणतो अरे इन्स्पेक्टर सावंतांनी पत्ता दिला नाही म्हणून आपण शोधायचंच नाही असं आहे का, नाही आहे ना, काही करून आपण आहे ना आता त्या कदमचा पत्ता शोधून काढूया आणि तिथे गेल्यानंतर मी काय करायचं ना हे मी तुला सांगतो असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो चैतन्याला चल पटकन गाडीत बस आपण जाऊया आणि आता पहिल्यांदा त्या सुरेश कदमला भेटूया म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा आता घरातला सीन. इकडे पाहतोय आपण हे मधुभाऊ ना हात जोडून आता सगळ्यांची माफी मागत असतात आणि म्हणतात की मला सगळ्यांनी ना माफ करा, सायलीच्या आयुष्यातला एवढा आनंदाचा क्षण माझ्यामुळे ना खराब झाला. कल्पनाताई म्हणतात अहो तुम्ही स्वतःला का अपराधी मानताय, हे बघा मधुभाऊ या सगळ्यामध्ये तुमचा काही दोष आहे ना, काही सायलीचा दोष आहे, मग विनाकारण तुम्ही नका ना माफी मागू म्हणून. आणि चैतन्य सगळं डेकोरेशन काढून आवरत असतो. आता अस्मिता म्हणत असते आता कुठे प्रिया आपल्या आयुष्यातून निघून गेली होती, सगळं काही चांगलं चालू होतं, पण त्या प्रियाचीच आहे ना दृष्ट लागली असणार आहे असं अस्मिता म्हणते. आता अश्विन हे सगळं वाक्य ऐकतो. प्रतापराव म्हणतात नाही पण हे सगळं कुणीतरी मुद्दामून करते नाही मात्र नक्की म्हणून. आणि प्रतापराव पुढे म्हणतात पण मला एक गोष्ट कळत नाही, सायली आणि अर्जुनला त्रास देणारी सगळी माणसं तर जेलमध्ये आहेत, पण मग हे सगळं करते तरी कोण म्हणून. आता अश्विन म्हणतो की मला 100% खात्री आहे की या सगळ्यामध्ये ना प्रियाचाच हात आहे म्हणून. आता बघा हे ऐकून ना श्वेताला खूप वाईट वाटत असतं. अस्मिता म्हणते हे कसं शक्य आहे, अरे ती जेलमध्ये राहून हे सगळं करू शकते. अश्विन म्हणतो अगं तुला माहिती नाही आहे का ती पाताळ यंत्रीबाई किती आहे ते, अगं ती जेलमध्ये राहून सुद्धा ना सगळं काही मॅनेज करू शकते असं अश्विन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि ती जरी ती जरी आता असेल तरी महिपत बाहेर आहे ना, आणि तो महिपत कशावरून सुधारलाय, प्रियाने महिपतला हाताशी धरून कशावरून हे सगळं नसेल केलं. प्रतिमात्या म्हणतात अरे अश्विन ह्या सगळ्यात जर तरच्या गोष्टी आहेत सोडून दे, आता फक्त सायली सुटणं ना खूप महत्त्वाचं आहे असं प्रतिमात्या म्हणत असतात. आणि आता श्वेता म्हणते हा सगळा विषय ना प्रिया किंवा महिपतपर्यंत पोचता कामा नये, नाहीतर नाही यांच्या लक्षात येईल की प्रियाने काय काय केले म्हणून, असंही ना ही श्वेता म्हणत असते. पुढे आपण पाहतोय की ही श्वेता म्हणते या सगळ्यावर चर्चा करून काय होईल ना, जाऊ देत तसंही आता हे सगळं बोलून तरी काय फायदा आहे ना असंही श्वेता म्हणते. आणि बघा पुढे म्हणते की आपण काहीतरी वेगळा विचार करूयात प्लीज, म्हणून काय करते की डायरेक्ट आता TV लावते. आणि बघा ही ना खूपच आगाऊपणा करायला लागली हा सुभेदारांच्या घरामध्ये येऊन. आता ब्रेकिंग न्यूज दाखवत असतात की उद्या आणि परवा वातावरण ढगाळ आहे आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आता प्रतिमात्या म्हणतं श्वेता बंद करतो TV, तर श्वेता म्हणते हो पण कुठेतरी आपल्याला मन रमवायलाच हवं ना, आता असं श्वेता म्हणत असते. इतक्यातच बघा ब्रेकिंग न्यूज आहे ना सुरू होते. सुभेदार घराट्यामध्ये काहीतरी शिस्त याची तुम्हाला काही कल्पना होती का, तुम्ही तर शेजारी आहात. तर तिथली शेजारी म्हणतात नाही आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यातली एक बाई म्हणते आम्ही जे ऐकलो ते फारच भयंकर आहे, सायली लहान मुलीची तक्रार करत होती. म्हणजे सुभेदारांचे शेजारची लोक जे आहेत ना तर ते सुभेदारांबद्दल काय रिव्ह्यू देत आहेत ना हे सगळे ना आता TV वर दाखवत असतात आणि हे सगळे सुभेदार फॅमिली पाहतात. आता ती एक बाई म्हणत असते अरे किती साधी दिसत होती ती सायली, पण या ना अशा श्रीमंत घरातली माणसं आहेत ना ही अशीच असतात असं ती एक बाई म्हणत असते. पुढे पत्रकार म्हणतो बरं सायली सुभेदार यांनी खरंच काहीतरी केलं असेल असं तुम्हाला वाटतं का, तर शेजारी म्हणतो नक्कीच काहीतरी केलं असणार, कारण सायली याच वात्सल्य आश्रमात लहानाची मोठी झाली आणि म्हणून तर तिने असते धंदे सुरू केले, लाज वाटली पाहिजे तिला. आणि आता पुढे एक बाई म्हणते सायली सुभेदारला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, ती लहान मुलींच्या आयुष्याची खेळी, तिचं वाटोळं होईल. आता कल्पनाताईने हे सगळं ना बघवत नाही आणि त्या म्हणतात नाही नाही सायलीची यामध्ये काही चूक नाही आहे, मला आता हे नाही ऐकवत आहे, बंद कर बरं अगं तू ते. आणि आता अस्मिता लगेच पटकन श्वेताच्या हातातला रिमोट घेते आणि TV बंद करते. प्रतापराव म्हणतात कल्पना अगं पहिल्यांदा तू शांत हो बरं. आता श्वेता लगेचच म्हणते की सॉरी मला ते न्यूज चॅनल लावायचं नव्हतं, ते चुकून लागलं. अस्मिता तिच्याकडे ना खूप रागाने बघत असते. आता आपण म्हणतो पाहतोय की अस्मिता म्हणते ठीक आहे मग आता स्मित उठला असेल जा जाऊन तिच्याकडे बघ आणि लक्ष दे आता तिच्याकडे, आणि प्लीज कोणीही ना TV वरती न्यूज बघू नका किंवा मोबाईलमध्ये सुद्धा ना न्यूज नका बघूत असं अस्मिता म्हणत असते.
आता पुढे बघा, कल्पनाताई म्हणतात, अहो तुम्ही अर्जुनला फोन करा ना आणि त्याला विचारा ना माझी सायली कशी आहे म्हणून. आता प्रताप प्रयत्न आता फोन काढतात आणि बघा आता ते अर्जुनला फोन लावणार असतात. इतक्यातच आहे श्वेता काय करते की की तिकडून आहे ना आता रूममध्ये जाण्याचं नाटक करते. बापरे, खूपच डेंजर दाखवली बाबा ही श्वेता. आता आपण पाहतोय अर्जुन आणि चैतन्य आता दोघंजण गाडी थांबवतात. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन मला वाटतंय की आपण खूप मोठी रिस्क घेतोय, आधीच तर आपली केस अवघड आहे आणि त्यातून तू असं काही करशील तर हे ना हे सगळ्यांसाठीच प्रॉब्लेमॅटिक होऊन बसेल रे. अर्जुन म्हणतो, हे बघ ही रिस्क तर आपल्याला घ्यायलाच हवी आहे आणि हे बघ सुरेश सायलीबद्दल खोटं का बोलला हे आपल्याला कळायलाच हवं आहे असा अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो, आणि हे सगळं त्याच्याकडून कोण करून घेते ना हे सगळं शोधायलाच हवं, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणारच नाहीये. चैतन्य म्हणतो, अरे पण तर अर्जुन म्हणतो, अरे माझ्या बायकोला इथे पॉक्सोखाली अटॅक झाली आहे, अरे किती घाणेरडे आरोप झाले तिच्यावरती आणि हे सगळं कुणी केलं हे शोधून काढायचं नाही का, गप्प बसायचं का मी. चैतन्य म्हणतो, नाही मी गप्प बसून राहूयात असं म्हणतच नाहीये. अर्जुन जोरात ओरडतो, मग तर चैतन्य म्हणतो, ठीक आहे करूयात आपण, तू हा म्हणतोस ते. अर्जुन म्हणतो, ग्रेट, तू काय करायचे ते तुला माहिती आहे आता, ठीक आहे. आता लगेच चैतन्य काय करतो, अर्जुनला व्हिडिओ कॉल करतो बघा आणि गाडीतून उतरतो. अर्जुनला इकडे व्हिडिओ कॉल चालू असतो आणि चैतन्य आता तिकडून रस्त्यावरून चालत असतो. आता बघा पुढे काय होतं, चैतन्य चालत चालत जातो आणि एके ठिकाणी म्हणजे अशी थोडीशी घरं असतात ना तिथे आणि काही लोक सुद्धा असतात. आता चैतन्य चालत जातो आणि तिथल्या एका माणसांपाशी ना चौकशी करत असतो. आता चैतन्य कसा चालतोय, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय हे सगळं आहे ना आता गाडीमध्ये बसून अर्जुन यांना व्हिडिओ कॉलद्वारे हे सगळं पाहत असतो. चैतन्य एका माणसाला म्हणतो, दादा सुरेश कदमचं घर कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे का. तिथला माणूस म्हणतो, हे बघा ते 2 कॉन्स्टेबल उभे आहेत ना तर तेच ते सुरेश कदमचं घर आहे. चैतन्य म्हणतो, तेच आहे का. तर ती मुलं म्हणतात, हो हो तेच आहे. आता चैतन्य थँक्यू म्हणतो आणि आता तिथे जातो. बघा आता तो आहे ना फोनवरती अर्जुनला सांगतो, अर्जुन अरे सुरेश कदमच्या घरावरती 2 कॉन्स्टेबल उभेत अरे. आता अर्जुन म्हणतो, ओके काही हरकत नाही, हे बघ तू तर सुरेश कदमला ओळखत नाही ना पण त्याचा चेहरा मला नीट आठवतो, एक काम कर तू जाते ते आणि सुरेश आहे का एवढंच तू फक्त विचार. चैतन्य म्हणतो, अरे तर अर्जुन म्हणतो, हे बघ तो बाहेर आला ना की मला लगेच कळेलच की तो सुरेश आहे की नाही आणि मग कॉल कट केला की तू लगेच समजून जा की तो सुरेश आहे म्हणून, ओके. आता असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो, ठीक आहे म्हणून. आणि आता बघा चैतन्य काय करतो, त्या 2 कॉन्स्टेबलकडे जातो आणि आता त्यांना म्हणतो की सुरेश कदमचं घर हेच आहे ना म्हणून. आणि जेव्हा चैतन्य चौकशी करतो तेव्हा बघा ते 2 कॉन्स्टेबल म्हणते, हो हे सुरेश कदमचंच घर आहे, पण तुम्ही कोण आहात. तर चैतन्य म्हणतो, कोण आहे. चैतन्याला विचारतात, ते तुम्ही कोण आहे. तर चैतन्य म्हणते, हे बघा मी त्यांचा जवळचा मित्र आहे, खूप अर्जंट काम आहे मला, त्यांना आत्ताच भेटायला हवं आहे. आणि ते कॉन्स्टेबल म्हणत असतात की नंतर या. चैतन्य ऐकायलाच तयार नसतो. मग कॉन्स्टेबल म्हणतात, ठीक आहे पण जे काय बोलायचं ते आमच्या समोरच बोलायचं. हा चैतन्य म्हणतो, हो हो काहीच हरकत नाही आहे, बोलवतं का तुम्ही त्यांना प्लीज. आता ते 2 कॉन्स्टेबल आहेत ना आता दरवाजा वाजवतात आणि सुरेश म्हणून आहेत ना दरवाजा वाजवतून त्यांना म्हणतात की बाहेर ये, हे बघ तुला ना कुणीतरी भेटायला आलंय म्हणून. आणि चैतन्यने असा फोन पकडलेला असतो की जेणेकरून त्या सुरेशचा चेहरा आहे ना तर तो अर्जुनला दिसत असतो. आता तो सुरेश बाहेर येतो आणि म्हणतो, ओ कोण तुम्ही म्हणून. आणि असं म्हटल्यानंतर तो बराच वेळ सुरेश म्हणत असतो, ओ कोण तुम्ही. आणि आता अर्जुनला इकडे आठवतं की आश्रमामध्ये सुरेश कदम, माझा भाऊ रमेश कदम आणि माझी वहिनी सोनल कदम, आता हे सगळेजण ना प्राचीचे आई बाबा आहेत. हे सगळं म्हणलेला तो सीन आहे ना अर्जुनला आठवतो. अर्जुनची खात्री पडते की हाच तो सुरेश कदम आहे म्हणून. आणि ठरलं तर मागचा आजचा हा भागाने येथेच संपतो. पुढे आपण पाहतोय की सगळी सुभेदार फॅमिली जेलमध्ये आलेली असतात सायलीला भेटायला आणि सगळेजण म्हणत असतात की प्रिया हीच तुझी खरी जागा आहे म्हणून. आता प्रिया म्हणते, अहो पण तिने केलेला गुन्हा तर माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे ना. आता पूर्णाजी म्हणतात, सायली निर्दोष आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. म्हणून सुभेदार फॅमिली सगळेजण एकमेकाच्या हातात हात घेतात. आणि आता सायली म्हणते, आमच्यातली एकी भक्कम आहे, त्यामुळे तू आहे ना मला कधीच खोटं ठरू शकत नाही, त्यामुळे अंतिम विजय हा आमचाच होईल. म्हणून सुभेदार फॅमिली सगळे एकमेकांच्या हातात हात घेऊन येणार त्यांची ना एकी कशी आहे हे सगळे दाखवत असतात. आणि सायली म्हणते, अंतिम विजय हा आमचाच होणार आहे, आमचा म्हणजे माझा आणि माझ्या घरच्यांचा म्हणजे सुभेदार फॅमिलीचा. आणि प्रियाला नाही या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटत असतं. आता उद्याच्या भागामध्ये हे सगळं दाखवणार आहेत. तर प्रेक्षकांना आवडतोय ना तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू, प्लीज आवडत असेल तर माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर.